नमस्कार मित्रांनो, मी साहिल पटेल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती. आज आपली खूप दिवसानंतर गाठभेट होते. मी ऍक्च्युअली खूप दिवस युट्यूबवरती ऍक्टिव्ह नव्हतो. तर तुम्ही मला इंस्टावरती फॉलो करत असाल तर इंस्टाग्रामवरती मी ऍक्टिव्ह बऱ्यापैकी आहे, स्टोरीज पोस्ट टाकत असतो. परंतु असा काही कंटेंट मी अजून युट्यूबवरती टाकला नव्हता. खूप काही दिवस युट्यूबवरती व्लॉग टाकला नव्हता. सो फायनली एक प्लॅन झालेला आहे. तर आता वेळ वाया न घालवता सुरू करूयात आपल्या आजच्या या प्रवासाला. And I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. Is this really happening? I can't be too. तर आज आम्ही निघालो आहे सातारामधून थेट सिंधुदुर्गमधील वालावल या ठिकाणी. आम्ही साधारणपणे सकाळी 4:30 वाजता आमच्या या प्रवासाची सुरुवात केली. जर तुम्ही पुणे किंवा मुंबईवरून येणार असाल तर कराड मलकापूर मार्गे जायचं. हा रस्ता एकदम टकाटक आहे, त्यामुळे रोड ट्रिपसाठी एकदम बेस्ट. मलकापूरच्या पुढे अनुस्कुरा घाटातून आपला प्रवास सुरू ठेवायचा आणि नंतर कणकवलीकुडा मार्गे वलावलला पोहोचायचं. आज आम्ही वलावलमधील नारळ सुपारीच्या बागेत असलेल्या वलावल ब्लेस या होमस्टेमध्ये राहणार आहोत. निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेला आजचा हा आमचा होमस्टे असणार आहे. आणि आता साधारणपणे आम्ही सगळेजण फ्रेश होऊन वलावल एक्सप्लोअर करण्यासाठी निघणार आहे. आता तुम्ही बघताय की ही त्यांची प्रॉपर्टी आहे जिथं आज आम्ही राहिलेलो आहे. मागे असे मोठे मोठे नारळाची झाडं आहेत, सुपारीची झाडं आहेत आणि इथे आजचा आमचा हा होमस्टे. इकडे या बाजूला एक छोटीशी विहीर आहे. तो सुंदर असा या निसर्गाच्या वातावरणामध्ये आज आम्ही स्टे करणार आहे. ही अशी त्यांची विहीर आहे. या होमस्टेच्या आजूबाजूला असलेल्या परिसरामध्ये फेरफटका मारला आणि लगेचच जेवण करून वलावल भटकंतीसाठी बाहेर पडलो. आम्ही आमच्या आजच्या या भटकंतीची सुरुवात वालावलमधील प्राचीन व अप्रतिम शिल्पकलेचं उदाहरण असलेल्या श्री लक्ष्मीनारायण या मंदिराला भेट देऊन केली. या मंदिराच्या लगतच एक सुंदर असे तलाव आहे. या तलावामुळे या मंदिराच्या सुंदरतेत आणखीन भर पडते. आम्ही या मंदिराच्या शांत व प्रसन्न अशा वातावरणामध्ये काही वेळ निवांत बसलो आणि पुढे कर्ली नदीच्या दिशेने निघालो. या नदीमध्ये छोटे छोटे बेट आहेत. या बेटाच्या अवतीभोवतीने तुम्ही बोटीची सफर करू शकता. आम्हाला पुढे सूर्यास्तासाठी देवबागला जायचे होते. सो आम्ही या नदीच्या किनाऱ्यावरती निवांत बसलो आणि पुढे देवबागच्या दिशेने निघालो. वलावल पासून देवबाग हे साधारणपणे 35 किलोमीटर अंतरावरती आहे. आपल्याला देवबागच्या एका बाजूला नदी आणि समुद्राचा सुंदर असा संगम पाहायला मिळतो. तसेच दुसऱ्या बाजूला स्वच्छ आणि पांढऱ्या रेतीचा लांबच्या लांब पसरलेला समुद्र किनार. देवबागच्या या निसर्गाच्या सौंदर्याबद्दल बोलावं तितकं कमीच.
किनाऱ्यावरती एक वेगळेच आणि आनंददायी वातावरण होते. काही मुलांनी तिथे किल्ला बनवला होता, काही मुले खेळत होती. एका ठिकाणी हे आजोबा तुटलेले जाळे विणत होते. त्यांच्याबरोबर आम्ही काही गप्पा गोष्टी केल्या आणि सूर्यास्ताची वाट पाहू लागलो.